Good morning, students. Today we are going to see an activity from 9th standard, unit number 2.5, a play, part 1. A play means एक नाटक. त्याचा भाग पहिला हा आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये वॉर्मिंग अप ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे. वॉर्मिंग अप म्हणजे उजळणी. त्याच्यामध्ये चिटचॅट म्हणजे गप्पा मारणं. गप्पा आपल्याला काही प्रश्नांच्या मदतीनं मारायचे आहेत. देर आर सम क्वेश्चन्स अँड विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन्स वी हॅव टू डिस्कस इट. द फर्स्ट क्वेश्चन इज, डू यू लाईक टू वॉच प्लेज? पहिला प्रश्न असा आहे, तुम्हाला नाटकं पाहायला आवडतात का? उत्तर असं येईल, यस आय लाईक टू I like to watch the plays. The second question is, which the last play you saw? दुसरा प्रश्न असा आहे, शेवटचा तुम्ही कुठलं नाटक पाहिलेलं होतं? The answer is, I saw the last play is Natasamrat. Do you watch TV serials? Which ones? तुम्हाला TV सिरियल्स पाहायला आवडतात का? यस आय लाईक टू सी TV सिरियल्स, इस्पेशली मराठी सिरियल्स फ्रॉम झी मराठी. द सिरियल इज मिसेस मुख्यमंत्री और माझा आवडशील का, स्वराज्य रक्षक संभाजी. दिस काइंड ऑफ सिरियल्स आय लाईक टू सी. Then the next question is, do you like slow moving serials? तुम्हाला हळूहळू पुढे सरकणाऱ्या सिरियल्स आवडतात का? नो आय डोंट लाईक स्लो मुव्हिंग सिरियल्स, असं त्याचं उत्तर असेल. डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? द नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला भूतकाळातील स्टोरीज किंवा कथा आवडतात का? यस आय लाईक द स्टोरीज फ्रॉम द पास्ट. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा आवडतात? आय लाईक ॲडव्हेंचरस स्टोरीज ॲज वेल ॲज हिस्टॉरिकल स्टोरीज. अशा प्रकारे आपण चिटचॅटमध्ये प्रश्नांच्या मदतीनं चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो. आता वॉर्मिंग अपमधील चिटचॅटमधील पहिले प्रश्न संपलेले आहेत. त्याची पुढची ॲक्टिव्हिटी आहे 2 truths 1 lie. म्हणजे 2 सत्य बाबी आपल्याला सांगायच्या आहेत, एक खोटी बाब सांगायची आहे. यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे 10 ते 15 विद्यार्थ्यांचा ग्रुप अशा प्रकारे ग्रुप करावे लागणार आहेत. मेक ग्रुप्स ऑफ 10 to 15. इन दिस गेम, it is a kind of game. Each person writes 3 sentences about himself, herself, 2 of which are true and third one is a lie. Read aloud your sentences while others guess which 2 are true and which is lie. म्हणजे प्रत्येक व्यक्ती 3 वाक्य लिहिल स्वतः. त्याच्यामध्ये 2 वाक्य बरोबर असतील, सत्य असतील, आणि 1 वाक्य हे खोटं असेल, चुकीचं असेल. आणि मोठ्यानं ते वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 बरोबर कोणती वाक्य आहेत आणि 1 कोणतं खोटं आहे ते ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, हॅलो एव्हरीवन, आय एम सोनाली, आय हॅव ब्रदर अँड सिस्टर, आय लिव्ह इन अमळनेर, वी हॅव पेट डॉग ॲट होम. आता इथं हॅलो एव्हरीवन प्रत्येक जणाला हॅलो, नमस्कार प्रत्येक जणाला. आय एम सोनाली, मी सोनाली आहे. आय हॅव ब्रदर अँड सिस्टर, मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. आय लिव्ह इन अमळनेर, मी अमळनेरमध्ये राहते. आणि शेवटचं तिसरं जे आहे ते म्हणजे आय लिव्ह इन अमळनेर, इट इज अ लाय, हे चुकीचं आहे, हे खोटं आहे. वी हॅव अ पेट डॉग ॲट होम, आमच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे. अशा प्रकारे आपण चिटचॅटमध्ये
अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी पाहू शकतो. त्यानंतर लॉस्ट अँड फाउंड. डिवाइड द स्टुडंट्स इंटू ग्रुप्स ऑफ 5. 5 ग्रुप्समध्ये वर्गातील विद्यार्थ्यांचं रूपांतर करायचं. दे सीट इन अ सर्कल. ते असं वर्तुळाकार स्थितीत बसतील. दे चूज वन ऑब्जेक्ट ऑफ डेली यूज सच एज बॅग, अ वॅलेट, अ बॉक्स. ते बॅग, वॅलेट किंवा बॉक्स यासारखं एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू निवडतील. द ग्रुप लीडर राइट्स 4 सेंटेन्सेस अबाउट इट. ग्रुप लीडर त्याच्याबद्दल 4 वाक्य लिहिल. ते वाक्य कशा प्रकारे सुरुवात होतील बघा. आय हॅव फाउंड अ बॅग. इट्स कलर इज रेड. इट्स शेप इज स्क्वेअर. इट हॅज अ ब्युटिफुल object. I found it in the nearby place. The others to write for the 4 sentences. दुसरे विद्यार्थी सुद्धा 4 वाक्य लिहू शकतात. I have lost my wallet. Its color is green. Its shape is square. It has 3 parts. I have lost it in the market. अशा प्रकारे चिटचॅट मधील आपण सर्व ऍक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला ऍक्च्युअल प्ले काय आहे तो प्ले पाहायचा आहे. अ प्ले म्हणजे नाटक. सीन 1 दृश्य पहिलं. किंग्स कोर्ट राजाचा दरबार. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. राजाच्या आगमनाची दरबार वाट बघत आहे. दरबारातील लोक वाट बघत आहेत. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट ऑफ द राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या उजव्या बाजूला 2 रक्षक, 2 पारेकरी उभा राहिलेले आहेत. फर्स्ट गार्ड सेड. पहिला गार्ड म्हणतो टू द सेकंड गार्ड, दुसऱ्या गार्डला, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. सावध राहा, राजेसाहेब आता येणारच आहे. द सेकंड गार्ड सेड, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. तो म्हणतो कोणाला सावध राहायचं आहे, कोणाला दक्ष राहायचं आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. या भूमीमध्ये जीवन म्हणजे एक निवांत झोप असल्यासारखं मला वाटतंय. आय एम ॲट इज. मी निवांत आहे. ऑल डे, सर्व दिवसभर. दो आय एम अ गार्ड. जरी मी पारेकरी असलो तरी सुद्धा मी दिवसभर निवांत आहे. द फर्स्ट गार्ड देन सेड, हाऊ बोरिंग. तो म्हणतो काय कंटाळवाण आहे. आय वंडर सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. मला आश्चर्य वाटतंय आज जर एखादी मजेशीर गोष्ट दरबारामध्ये घडून आली. इट वुड एनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. त्यामुळं ॲटमॉस्फिअर वातावरण उल्हासित होईल. एनलिव्हन म्हणजे उल्हासित होणं. त्यानंतर सेकंड गार्ड सेड, आय विल बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. तो म्हणतोय जर काही घडलंच नाही तरी सुद्धा मी अतिशय आनंदी राहीन. मला तेवढंच बरं वाटेल, मला तेवढाच आनंद होईल. देन एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. त्यानंतर शिष्य आजूबाजूला पाहत तिथं प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड सेड टू हिम, हॉल्ट, थांब. यू आर अ स्ट्रेंजर. तू अनोळखी आहेस. गिव्ह युअर आयडेंटिटी. तुझी ओळख सांग, तुझी ओळख दे. देन डिसायपल सेड, यू आर राईट. तुझं बरोबर आहे. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी इथं एक भेट द्यायला आलेलो व्यक्ती आहे, नौका आहे. अ डिसायपल, मी शिष्य आहे. ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. तुमच्या राज्याच्या पूर्वेला जे घनघोर नावाचं जंगल आहे त्या जंगलामध्ये एक शहाणा सुज्ञ असा विद्वान असा साधू राहतो.
त्या साधूचा मी शिष्य आहे. वाईज म्हणजे सुज्ञ किंवा शहाणा, विद्वान. सेज म्हणजे साधू. अशा प्रकारे तो डिसायपल आपली ओळख पटवून देतो. देन फर्स्ट गार्ड सेड टू हिम, पहिला गार्ड त्याला म्हणतो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, तुला इथं कोणती गोष्ट घेऊन आली, तू कसा काय बरं इथं आलास? देन डिसायपल सेड, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी. या अंधेर नगरीच्या असणाऱ्या अनेक गोष्टीबद्दल मी ऐकलेलं आहे, अनेक कथा ऐकलेल्या आहेत. द ग्रेट किंग चौपट, राजा, महान राजा चौपट याच्याबद्दल सुद्धा मी ऐकलेलं आहे. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट, मी खास करून या गोष्टीनं इम्प्रेस झालेलो आहे, प्रभावित झालेलो आहे. दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, बाजारातील प्रत्येक गोष्टी एकाच किमतीला विकली जाते. ह्या गोष्टीनं मी आश्चर्यचकित झालेलो आहे, मी प्रभावित झालेलो आहे. नो कॉम्प्लिकेशन्स, कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत, कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स नाहीत. देन फर्स्ट गार्ड सेड, यू हॅव हर्ड राईट, तू बरोबर ऐकलेस. इन अवर लँड यू कॅन बाय मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. आमच्या भूमीमध्ये, आमच्या राज्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर असे मिठाई, अतिशय समृद्ध अशी मिठाई तुम्ही त्याच किमतीला विकू शकता की जी किंमत बरोबर भाजीच्या किमतीबरोबर असेल. टकासेर भाजी टकासेर खाजा, असं त्याने एक म्हण तिथं सांगितलेली आहे. एक सेर भाजी आणि एक सेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, मला याबद्दल खूप आनंद आहे. इट मेक्स लाईफ इझी, यामुळं माझं जीवन किंवा यामुळं सर्वांचं जीवन अतिशय सुंदर होतं, सोपं होतं. देन डिसायपल सेड, सो इट शुड, तर असं आहे तर इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. मग या राज्यामध्ये राहणं हा एक चांगला विचार आहे. बट द फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे, परंतु पहिल्यांदा मला आज दरबारामध्ये हजर राहायला आवडेल. अँड पे द रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट, आणि महान राजा चौपट यांच्याविषयी आदर व्यक्त करायला मला आवडेल. असा पहिल्या पेजवरचा पहिला भाग आपण आज पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये अंधेर नगरी नावाचं राज्य आहे. त्या राज्यामध्ये चौपट नावाचा एक राजा आहे. त्या राजाचे पारेकरी चर्चा करतायत आणि तिथं एक डिसायपल, शिष्य येतो आणि मग त्या शिष्याला ते त्याची ओळख विचारतात. तो त्याची ओळख सांगतो आणि तो तिथं राजाच्या दरबारामध्ये हजर राहण्याची विचार व्यक्त करतो. अशा प्रकारचा हा पहिला भाग आपण बघितलेला आहे. इथं आपण आज थांबतोय आणि नंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या भागात आपण बघणार आहोत.